जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली। या बैठकीत मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील मुलींचे जन्मदर संतुलित राखणं, शिक्षणाची टक्केवारी वाढवणं तसंच बालविवाह आणि लैंगिक भेदभाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। विविध विभागांचे अधिकारी, महिला आणि बालविकास विभागाचे प्रतिनिधी तसंच संबंधित यंत्रणांचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी येडगे यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश दिले। तसंच जनजागृती मोहिमा अधिक व्यापकरित्या राबवण्यावर भर देण्यात आला। बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केवळ घोषवाक्य नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे, असंही या बैठकीत नमूद करण्यात आलं। या बैठकीला जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते।